सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सय्यदना अलहाज अब्दुल रहमान उर्फ बाबा कंबलपोश आणि बच्चू बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य 6 दिवसीय उर्स महोत्सवाला बुधवारी 5 फेब्रुवारीला सुरुवात झाली। 6 दिवस येथे विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे। गेल्या 96 वर्षांपासूनची बाबा कंबलपोश उर्स महोत्सवाची परंपरा आजही कायम आहे, अशी माहिती बाबा कंबलपोश दरगाह ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे। तीर्थक्षेत्र माहूरला जाताना आर्नीच्या शेवटच्या टोकावर अरुणावती नदीच्या काठावर बाबा कंबलपोश यांचा विशाल दरगाह आहे। राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून बाबा कंबलपोश यांची ओळख आहे। बाबा कंबलपोश यांचं पूर्ण नाव शमशुल आरेफिन शिराजुल सालेकिन हजरत सय्यदना अशा अल्फाज अलहाज अब्दुल रहमान साहब किबला कादरी उर्फ हजरत बाबा कंबलपोश असं आहे। याला लागूनच बच्चू बाबा यांचे समाधीस्थळ आहे। 1929 साली बाबा कंबलपोश यांचा स्वर्गवास झाला। बाबा कंबलपोश यांच्या स्वर्गवासानंतर त्यांचे जिवलग असलेले बच्चू बाबा यांनी 1930 साली बाबा कंबलपोश यांच्या उरुसाला शाही संदल काढून सुरुवात केली। तेव्हापासून आर्नी शहराला उर्सची परंपरा लाभली। हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक बाबा कंबलपोश यांचा उर्स शरीफला दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते। यावर्षी 5 ते 11 फेब्रुवारीपर्यंत बाबा कंबलपोश दरगाह ट्रस्टच्या वतीनं उर्स महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाला 5 फेब्रुवारीला सुरुवात झाली। बाबा कंबलपोश यांच्या उर्सला यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून सुद्धा पाहिलं जातं। यंदा बाबा कंबलपोश उर्स महोत्सवाला 96 वर्ष पूर्ण झाले। प्रतिनिधी रफिक सरकार, NTV न्यूज मराठी, आर्नी, यवतमाळ।